नमो बुद्धाय. जय भीम. आदर्श लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आजकालचा जो विषय आहे अतिशय गंभीर विषय आहे आणि तो महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभर आणि जगामध्ये तो विषय या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहे. तो विषय आहे बोधगया मुक्ती आंदोलन. आणि बोधगया येथील जे महाबोधी महाविहार आहे त्याचं मुक्ती आंदोलनाचं जे काम आहे ते आंदोलन अतिशय वेगाने आणि मोठ्या तेजाने या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जगामध्ये त्याचा फैलाव सुरू आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आजच्या दिवशी खास चर्चा करण्यासाठी त्या विषयाला नेमकं आंदोलन कशासाठी आहे आणि कशा पद्धतीने आंदोलन होत आहे या सगळ्या गोष्टीवरती आपण सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रायगड जिल्ह्याच्या ढाण्यावाग भाई जगदीश गायकवाड यांच्याशी आपण खास मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. आणि या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून या आंदोलनाची जी पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर आपण त्यांची चर्चा करण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित करू. भाई, आदर्श लाईव्ह मध्ये तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. नमो बुद्धाय. आजच्या या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही पाहताय की बोधगया मुक्ती आंदोलन या ठिकाणी चालू आहे. या बोधगया मुक्ती आंदोलनाकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहताय, त्याची काय भूमिका आहे? खरं तर भारत देशामध्ये अशा प्रकारचं सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या या भारतामध्ये तथागतांच्या महाबोधी विहार मुक्ती मिळावी म्हणून आंदोलन गेले 39 वर्ष हे आंदोलन चालू आहे. आणि या आंदोलनामध्ये आता जिंकू किंवा मरू अशा भूमिकेमध्ये आमचे धम्मगुरू आणि भारतातले सर्व बौद्ध भिक्षू या आंदोलनाकडे आता पाहत आहेत. खरं तर आपण पाहिलं असेल की या देशामध्ये राम मंदिराचं आंदोलन हे देखील अनेक वर्ष चाललं. पण अनेक वर्ष आंदोलन चाललं असताना हिंदू सगळे जागरूक होते आणि हिंदूंनी हे आंदोलन शेवटापर्यंत पोचवलं आणि अखेर राम मंदिर त्या ठिकाणी उभारण्यात आलं. त्यासाठी कारसेवा असेल किंवा हिंदूंचे तरुण या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अयोध्येला गेले आणि अनेकदा या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मला महाराष्ट्रातला एकही तरुण विचारवंत किंवा मास लीडर या आंदोलनावरती भाष्य करताना दिसत नाही. तर आंदोलनाच्या लढाईत काय उतरतील याची देखील माझ्या मनात शंका आहे. खरं तर आपण पाहतो की आज छोट्या छोट्या रॅल्या होतात, त्यांना मूक गिळून रॅल्या काढण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. मूक मोर्चा आपण काढतो. मूक मोर्चा हा शब्द जेव्हा नामदेव रसाल भाई संगारे यांच्या समोर आला की ते कार्यकर्त्यांना शिव्या घालायची. म्हणजे आंदोलन कसा असला पाहिजे तर मूक गिळून बसणारा आंदोलन हा बौद्धांचा आणि पूर्वश्रमीच्या महारांचा असू शकतच नाही. आणि म्हणून या आंदोलनाला एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आपला एकही मास लीडर बोलत नाही. मी नावं घेतली तर त्यांना राग येतो आणि मी जर नावं नाही घेतली तर आमचं नाव नाही घेतलं म्हणून पण त्यांना राग येतो. त्यामुळे मी कोणाला नाव घेऊन मोठं करत नाही. पण या मास लीडरांनी उतरणं गरजेचं आहे. ज्या अर्थाने आपल्या हिंदू समाजातले सर्व नेते एकत्र येतात आणि एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही. आम्ही आव्हान करतो की सगळे एकत्र या, पण आम्ही एकत्र कोणी येत नाही. हा नेता आला तर त्याचा तोंड इकडं, तो नेता गेला त्याचा तोंड तिकडे, अशा पद्धतीने ही परिस्थिती चालू आहे. हे तर मी एवढा आज याच्यावरती विस्तृतपणे मांडू शकतो की भविष्यामध्ये पुन्हा तुमच्या आज मी ज्या चैनी घातल्यात ना इथं गाडगं आणि पाठीला पुन्हा झाडू येण्याची एक संकेत सुरू आहेत. आणि मला वाटतं की सगळे तरुण या धम्मापासून दुरावलेले आहेत. मुळात आम्हाला मी नेहमी सांगतो की नमो बुद्धाय म्हणजे काय, ही पॉवर खूप वेगळी आहे. बाबासाहेबांनी आपल्याला त्या ट्रॅकवर नेलं म्हणजे धम्म दिलेला आहे. परंतु आपण आपले असंख्य तरुण यापासून दुरावलेले आहेत. आज मी वाशीला शिस्तबद्ध वाशीच्या धम्म बांधवांनी जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये
70% महिला आणि ओल्ड एज असणारे ज्येष्ठ नागरिक त्या रॅलीमध्ये होते. तरुणांची संख्या खूप कमी प्रमाणात होती. खरं तर तरुणांनी जोपर्यंत ही नीली पताका हातात घेत नाही तोपर्यंत कोणतंही आंदोलन सक्सेसफुल होत नाही. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि म्हणून पॅन्थर पासून आपण आजपर्यंत पाहतो. आता प्रश्न की जिथं या भारत देशाला भारताच्या बाहेर, मग नीता अंबानी असेल, या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय डॉक्टर नरेंद्र मोदी असतील, किंवा या भारतातून अनेक बिझनेसमॅन जेव्हा आउट ऑफ इंडियामध्ये जातात तेव्हा ते सांगतात मैं बुद्ध भूमि से आया हूँ, लेकिन बुद्ध भूमि का बुद्ध का जो टेम्पल है वो बुद्ध के ताबे में नहीं है. ये बोलने को नहीं समझते. तो इसलिए मुझे कहना है कि हमको क्या करना है. एक सांसद है चंद्रशेखर आजाद, उन्होंने पार्लियामेंट में 2 दिन पहले आवाज उठाया. अभी वो उनको आवाज उठाने देंगे नहीं, क्योंकि स्पीकर उनको बोलने ही नहीं देते. वो कोशिश करता है, लेकिन नेक्स्ट उनको मीटिंग में उनको बिल्कुल देंगे नहीं. मैंने आज तक के देखा हूँ. तो इसीलिए चंद्रशेखर आजाद ने सुरुवात की है, लेकिन ती तेवढ्याच पुरती मर्यादित आहे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये जे जे उतरले पाहिजे ते उतरत नाही. काय प्रश्न आहे ते त्यांनाच माहिती. आमचे बडे नेते, ज्यांना आम्ही बडे नेते समजतो, ते बडे नेते अजिबात उतरत नाहीत. ज्यांना लोक मास लीडर समजतात त्यांनी जाऊन अरे इथून चला, आम्ही येतो. प्रत्येक माणसाला 5,000 रुपये खर्च आहे. किती? महाराष्ट्रातून आम्ही सांगतो की नाही, आम्ही एवढे कोटी आहोत, तेवढे कोटी आहोत. महाराष्ट्रातून 1 कोटी लोक चला, फक्त 1 कोटी लोक. तयारी असेल तर चला. येत्या बुद्ध जयंतीला आपल्याला बुद्ध जयंती तिथेच करायची आहे. हा देखील संकेत सगळ्या भिक्षुकांनी दिलेला आहे. माझा कॉर्डिनेट त्यांच्याशी चालू आहे. काय अल्पशी मदत ही मी त्यांना पुरवतो. ते माझ्या परीने, ते मला बोलायचं नाही, कारण दान हे द्यायचं असतं, बोलायचं नसतं. आणि सर्वांनीच तिथं दिलं पाहिजे. नव्या मुंबईत देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी आजचा कन्सेप्ट होता. परंतु हे मोर्चा काढून आणि यांच्या रॅल्या काढून काहीही साध्य होणार नाहीत. तर यासाठी प्रॅक्टिकली आमचा मुळात आमचा हिडन अजेंडा नाही की तुम्ही काय केलं पाहिजे. तसं RSSचा, बजरंग दलचा, विश्व हिंदू परिषदचा, मग त्याचा काँग्रेसचा असेल किंवा BJPचा असेल किंवा अन्य राजकीय पक्षांचा हिडन अजेंडा आहे. आमचा धम्माचा पण हिडन अजेंडा नाही, आणि राजकीय पक्षाचा जर 1760 गट आहे त्यांचा हिडन अजेंडा नाही. त्यामुळं उद्या काय होणार आहे त्यापेक्षा उद्याचा जो आंदोलन आहे, अरे आज या देशामध्ये जो देश बुद्धांच्या, जो देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, त्या देशामध्ये बुद्ध विहारामध्ये, महाबोधी विहारामध्ये जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तिथं असे कर्मकांड सुरू आहेत. किती भयान विषय आहे. आणि काय म्हटलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं आहे की 11 सदस्य असतील तर 6 हे आणि 5 ते. मग असं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे का? एकच गयामध्येच होतो तर महाराष्ट्रामध्ये घ्या. प्रत्येक मंदिराच्या बॉडीवर आमची लोक घेतलीत का तुम्ही? एकही माणूस नाही. एकही दलित, आदिवासी, OBC माणूस अजिबातच नाही. त्यामुळे ह्या सगळ्या या देशामध्ये चाललेल्या हे जे प्रकार आहेत, हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत. आणि याला तर पत्रकार, मीडिया येतच नाही. ही तुमची लोकल मीडिया आहे. हे जनरल लोक जी काम करतात तेच मीडिया याच्यावर आहे. तुमची सोशल मीडिया याच्यावर काम करतच नाही, दाखवतच नाही. आज वाशीतला एवढा मोठा मोर्चा, कोणाचे 500 रुपये गेले, कोणा 5 रुपये, तर चोर पकडला, चोर पळून गेला, तर TV9, साम TV सगळ्या मोठ्या चॅनलला बातम्या असतात. आणि इथं बौद्धांची लोक भर उन्हात रस्त्यावर येतात की आमचा महाबोधी विहार आमच्या ताब्यात द्या. आणि एकही मोठी मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया त्याच्या बातम्या देत नाही. याच्या खरं म्हणजे याचा निषेध करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे चॅनल येतात, हे 1000-2000 सबस्क्रायबर असतात, आणि ते पण बघतात ना, आमची लोक पुढे पाठवत नाही. त्यामुळे तुमचं कधीही या देशात अस्तित्व टिकणार नाही. आता ती वेळ गेली. पॅन्थरचा काल गेलेला आहे. आता त्यात अंतर पडलेलं आहे. आणि आता जो काल, जसे आपल्या माहितीप्रमाणे मी सांगेन की बहुजन समाज पार्टीचे कांशीरामजी हे नेहमी म्हणायचे, मला काय करायचं आहे तर माझ्या समाजातल्या नालायक लोकांना सुधरवायचं आहे. कांशीरामजी नेहमी म्हणा, मी त्यांची खूप भाषणं ऐकलेली आहेत. तर आपल्याला
या ठिकाणी मला आपल्याला बोलायचं आहे की आपण काय केलं पाहिजे, तर त्यासाठीची भूमिका काय असली पाहिजे आणि ती भूमिका आपण घेऊन गेलो पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी एक प्रयत्न करेन की तुमच्या या मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सुटणार नाही. तुमच्या निवेदन कचऱ्याच्या डब्याची काय म्हणतात केर दाखवली जातो, टोपली दाखवली जाते, या असले निवेदन चालणार नाही. तर बौद्धांचा हिडन अजेंडा होण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्या, तो पुढारी किंवा बनतेने एखादा पुढाकार द्या, अशी माझी विनंती आहे. तर या प्रश्नावरती खूप काय आपण बोलू शकतो. निवेदन देऊन प्रश्न सुटत नाही, निवेदन दिल्याने प्रश्न सुटणार नाही. तुम्ही ठरवा की मला 5,000 रुपये खर्च आहे महाराष्ट्रातून बौद्धगयाला जाण्याचा, एक निश्चित तारीख करा आणि सगळ्या महाराष्ट्राच्या ट्रेन एक दिवस ब्लॉक करा, बघा प्रश्न सुटतो की नाही. पण हे करायचं नाही. आम्ही कोण आहोत? फेसबुक लीडर. आम्ही कोण आहोत? व्हॉट्सअप लीडर. आम्ही कोण आहोत? या गल्ली बोलतल्या लीडरनी हा प्रश्न सुटतोय का? की तुम्हाला इथं निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? निवेदनाने प्रश्न सुटायचा असता तर 40 वर्ष लढाई चालू आहे, मग का हा प्रश्न सुटला नाही? म्हणून आता ही आरपारची लढाई असे उच्च भंतेंचा विचार आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला परंतु बुद्ध स्वीकारला नाही, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आपण जर पाहिलात तर आता येणारी 14 एप्रिल जयंती ज्या मोठ्या प्रमाणात साजरी होते, अशी कधी बुद्ध जयंती महाराष्ट्रात साजरी झाली का हो? प्रत्येक कार्यकर्ता आंबेडकर जयंती या मागे लागलेला आहे, पण बौद्ध जयंती साजराच करत नाही. त्यामुळे इतरांना बौद्ध का आहे हे कळणं एकदम अगत्याचे असताना सुद्धा आम्ही पाहिजे तेवढी मोठी बौद्ध जयंती साजरी करत नाही. इथंच आमची सुरुवात आहे. मग मी म्हटलो, जगदीश गायकवाड म्हटला का तो कडवट म्हणतो, पण सत्य बोलतो आणि मला सत्य बोलल्याशिवाय चालत नाही. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असताना काय केलं पाहिजे? आमचा हिडन अजेंडा जोपर्यंत बुद्धांचा निर्माण होत नाही, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक धम्मसंहिता नावाचं पुस्तक लिहिताना 1956ला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालेला आहे. धम्मसंहितेमध्ये बाबासाहेबांचे सगळे क्लोज होते, सगळे उच्च शिक्षित जे आपल्या समाजातले आहेत, जे काही घटना त्यांनी त्यांना सगळ्यांना माहिती ही गोष्ट. परंतु त्याच्यात तुमचं लग्न किती वेळात लागलं पाहिजे, तुम्ही भाष्य किती वेळात केलं पाहिजे, बाबासाहेबांनी सगळं त्या चौकटीत बसवले, फ्रेम मध्ये बसवले होतं. परंतु आपण स्वतःला दुर्भाग्य समजूया की बाबासाहेबांचं जे निधन झालं ते खूप लवकर झालं. काही लोक म्हणतात, काही शाहीर किंवा कलाकार, तुमचे गायक, निवेदक नेता की बाबासाहेब आणखी 10 वर्ष जगायला पाहिजे होते. परंतु बाबासाहेबांना आणखी 10 आणि 20 वर्षे जगले असते तर या आज तुम्हाला नमबुद्धाय बोलावं लागलं असतं. आणि नमबुद्धाय बोलल्याशिवाय तुमचा खरं बौद्ध आहात की नाही हे कळत नाही. जय भीम बोला का माहिती आहे दलित आहे, पण नमबुद्धाय बोलल्यानंतर ते कळतील की हे बुद्धिस्ट आहे, बुद्धिस्ट पर्सन, ही जे बुद्धिस्ट पर्सन. म्हणून नमबुद्धाय सगळ्यांनी बोललं पाहिजे. आजपासून तरी सुरुवात करा. अरे तुमचा बुद्धांचा, जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाला तो बुद्ध गयाचा महाबोधी विहार आपल्या ताब्यात नाही. काय करतोय? कसले बौद्ध आहोत आपण? आपल्याला लाज वाटत नाही? सगळे बौद्ध एकत्र येता येत नाही? सगळे बौद्ध जोपर्यंत एकत्र येत नाहीत हे प्रश्न सुटणार नाही. सर, तिथे एक ऍक्ट बनलेला आहे, बीटी ऍक्ट, म्हणजे बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 ऍक्ट बनवून तिथे ते कमिटी बनवलेली आहे, त्याला कसे रद्द करणार तुम्ही? आता ऐका, एका राज्याला एक कायदा असा आहे का? बीटी ऍक्ट 1949 तो कुठल्या एका स्टेटसाठी आहे का? तो तर ऑल इंडियासाठी पाहिजे ना. मग ऑल इंडियासाठी जर पाहिजे तर उद्या शिर्डीचा जे देवस्थान आहे किंवा मुंबईला आपल्या गणपतीचं जे टेम्पल आहे, सिद्धिविनायक आहे, किंवा तुमच्या जर इथं साऊथला गेलात तिरुपती बालाजी आहे, त्या कमिटीवर आम्हाला घ्या, त्या ऍक्ट प्रमाणे आम्हाला घ्या ना. जो तो ऍक्ट तिथं पाहिजे तर इथेही पाहिजे ना. म्हणून एका घराला एक न्याय आणि दुसऱ्या घराला एक न्याय द्यायचा असेल तर दॅट इज बॅड, ते चूक आहे. मग तो ऍक्ट बदलला पाहिजे. ऍक्ट बदलला तर कोणाचा आहे? तिथल्या मुख्यमंत्र्याचा. पण तिथंशी महाराणी बौद्ध नाही तर चमार लोक आहेत. ही पण तफावत आहेत. यूपी बिहारला चमार आहेत आणि ते चमार सगळीकडे डिवाइड झालेले आहेत, ते तुमच्याकडे नाहीत. त्यामुळं ती तिथली अडचण आहे. नाहीतर मायावतींचा, आदरणीय मायावतींचं आपण उदाहरण घेतलं तर पहा, एका काळात पूर्ण सत्ता आणली ना, आता एकही खासदार आणू शकले नाही, आमदार आणू शकले, ही परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या लोकांकडे काही गोष्टी आल्या, आपल्याकडे
ऍक्च्युली त्यांना टिकून ठेव. नाही, टिकून ठेवण्यापेक्षा त्यांना तो प्रशासकीयच नॉलेज नसल्यामुळं ही अडचण आहे. आणि प्रशासकीय नॉलेज ज्यांच्याकडे आहे त्यांच्या विरुद्ध 46 मोर्चे आणि मोर्चेकरी आता एक पण दिसत नाहीत. म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी म्हणून धम्मसंहिता तुम्हाला निर्माण केली पाहिजे. आता एकाच भंतीने धम्मसंहिता निर्माण केलं, दुसरं त्याला सांगितली चुकीची आहे. म्हणून कुठेतरी तुमचा एक खंडपीठ असला पाहिजे. तुम्ही एकत्र येण्याचं ठिकाण कुठे आहे तुमचा? एकत्र येण्याची तुमची जी ठिकाणं आहेत ती ठिकाणच तुमची चुकीची ठिकाणं आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि धम्माप्रती काम करणं खूप अत्यंत गरजेचं होणार आहे. नक्कीच बघा सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अयोध्यामध्ये तुम्ही बघितलं की सुप्रीम कोर्टाने तिथे निर्णय दिला आणि अयोध्याचं राम मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे. तर इथे सुद्धा एक कायद्याची बाजू जर आपली भक्कम असणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? म्हणजे कायद्याची पण बाजू असली पाहिजे तिकडे. आंदोलन तर आपण करतोच, पण कायदेशीररित्या सुद्धा आपल्याला लढायला लागेल आणि त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीची तयारी असते? तुमच्या बौद्धांचे न्यायाधीश किती आहेत? तुमचे बौद्धांचे न्यायाधीश किती आहेत तर तुम्हाला न्याय देतील. आणि तुमच्या बौद्धांचे लढवई संख्या किती आहे, किती लढून तुम्हाला न्याय निर्माण करून देतील. तुमचा मोटिव्ह काय? तुमचा मोटिव्हच नाही ना. तुमच्याकडे आहे काय? तुमच्याकडे आहे का एवढे न्यायाधीश येतात? आम्ही न्यायाधीश निर्माण केले ना. राम मंदिराच्या निर्मितीला एका दिवसात झालेलं नाही. आता अयोध्याचं एका दिवसाचं नाही. किंवा तुमच्या या जे जे काही टेम्पल्स आहेत, आज तुम्हाला बघितलं की सगळ्या लेण्यांचं विद्रोपीकरण आहे. सगळ्या लेण्या बुद्धिस्ट लेण्या आहेत. आता मी त्या क्षेत्रात काम करतो, पण तुम्ही काहीच करू शकत नाही. न्याय व्यवस्थेमध्ये न्याय देणारा माणूस तुम्ही निर्माण केला पाहिजे आणि न्याय देणारा माणूस तुमच्याकडे निर्माण नसल्यामुळे ही अवस्था आहे. तुमच्या प्रश्नाचा उत्तर हा आहे, परंतु आमचे नेते देखील, उच्चस्तरीय नेते देखील इकडे दुर्लक्ष करतात. काही लोक आज दुपारी म्हटली ते लबाड आहे, ते त्यांचा लुकआउट आहे, माझा नाही. परंतु त्यांना काय घेणं देणं पडलं, त्यांना त्यांचंच पडलेलं आहे. त्यामुळं आपली धम्माची प्रगती जर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला तुमचे न्यायाधीश नेमले पाहिजेत ना. त्यांच्या न्यायाधीशांच्यात पॉवर आहे, दिला द्यावी निर्णय. आता जर इतर कोर्टात गेलोत आपण तर एखाद्याला 200 रुपये दंड असेल, मागासवर्गीय असेल तर त्याला 1000 रुपये दंड लावतात. ही परिस्थिती आहे महाराष्ट्रात सुद्धा आता. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत न्यायपालिकेत तुमची लोक पोचत नाही तर हे प्रश्न सुटत नाही. जटिल प्रश्न आहेत. यासाठी न्यायाधीशच तुम्ही निर्माण केले पाहिजेत. हे जे मुक्ती आंदोलन आहे कितपत सक्सेस होईल किंवा यशस्वी होईल, कसं काय करावं लागेल? आता बौद्ध पौर्णिमेला याच्या सगळं फायनलाइज करण्याचा धम्मातील सगळे महातेरो आहेत यावेळी जो निर्णय घेतलेला आहे. ह्या आंदोलनाला बघा, जेव्हा परदेशात जाऊन नीता अंबानी किंवा मोदी, डॉक्टर नरेंद्र मोदीजी बाहेर सांगतात की मैं बुद्ध भूमी से आया हूं, तर आज वर्ल्ड मधले इनो मधले सगळे भंतेजी तिथं आंदोलनं येतात आणि बौद्ध पौर्णिमेला परवाच्या आपल्या सगळ्या इनोतले लोक तिथे आहेत. तिथं मोठं आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनामध्ये जायची तयारी ठेवा. मी पर्सनल 100 लोक घेऊन जातो. महाराष्ट्रातले किती लोक येतील मला माहिती नाही. इथंच फक्त आपल्याला याची पावती नाही भेटायची ना म्हणून आंदोलन करत नाही. जयंतीच्या पावत्या लागतात नाही ना, लग्नाला पैसे घ्यायला म्हणजे यांचे आंदोलन नाही, निवेदन देणं म्हणजे आंदोलन नाही. त्यामुळं तुम्हाला इथेशी ताट मांडून उभं राहावं लागणार आहे आंदोलन सक्सेस होण्यापर्यंत. तर या बुद्ध पौर्णिमेला ज्यांना जायचं आहे त्यांनी सतीश गंभरे यांच्याशी संपर्क साधा. सगळ्यांचा खर्च, अर्धा खर्च स्वतः माझी संस्था भाई जगदीश गायकवाड सामाजिक विकास संस्था करतील. बाकी माझे सगळे एकदम शेरासारखे कार्यकर्ते आहेत, बुद्धांना मानणारे कार्यकर्ते आहेत, असे बौद्धांना मानणारे कार्यकर्ते स्वतः कोण 50,000, कोण 1 लाख, कोण 2 लाख, कोण 5 लाख अशा रकमेचे पैसे देतील. आणि आपण यावर्षी बौद्ध पौर्णिमा आपल्या खरंच जिथं आपला बौद्धांचा स्थान आहे तिथं केली पाहिजे. जसा प्रयागराजला सगळ्या दुनिया गेली तसं यावेळेस बौद्ध गयाला सगळी दुनिया आली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. नाहीतर मग तुम्हाला प्रयागराजकडे जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. हे संकेत सांगतो, संकेत. पासून त्या ठिकाणी हिंदू लोकांचं कमिटीवरती स्थान आहे, पण आताच हे आंदोलन एवढं उग्र रूप धारण का करत? अनेक भंतेजींना मारायची सुरुवात झालेली आहे. भंतेजीला तिथून हाकलून लावतात. भंतेजींना पोलीस उचलून घेऊन जातात, कारवाया करतात. भंतेजींना समाज आणि धम्म 2 गोष्टी. समाज एकत्र येणं ही लाचारीसाठी
आणि धम्म एकत्र येणं हे विचारीसाठी, म्हणून धम्मातले लोक एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत जो धम्माला बुद्धांना जोपर्यंत आपण मानत नाही तोपर्यंत हे सगळं काही चालणार नाही. त्यामुळे हे आंदोलन आता त्यांनी सुरुवात केलेली आहे की सर्व जशा बनतेंच्या कारमागच्या काळाच्या पासून जशा कतली होत गेल्या तशा बनतेना आताही मारले जाते, पोलीस स्टेशनला डांबलं जाते आणि तिथं क्रियाक्रमाची पद्धत वाढवली. त्यामुळे हे आंदोलन आता गतिमान होते. त्याचं हे मूल कारण आहे. पाहायला गेलं तर भाई पनवेल या ठिकाणी आयोजन करण्यात आले त्याकडे कशा प्रकारे पाहताय काय? आता किती मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं ते मला माहिती नाही, न करतील ते मला माहित नाही, परंतु हे आंदोलन झालं पाहिजे या मताशी मी आहे. त्यासाठी काही मदत असेल तर मी आमची सकाळी चर्चा झालेली आहे माझ्या कार्यकर्त्यांसोबत, तर माझे सगळी टीमवर्क त्या आंदोलनात सामील होणार आहे. की हे कोणाच्या बापाचं आंदोलन नाही, हे धम्माचं आंदोलन आहे. पाहायला गेलं तर त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जात पात धर्म किंवा पक्ष संघटना बाजूला ठेवून एक बुद्धांचा विचार घेऊन जाण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र या असं त्यांचे विचार. याकडे किती फ्लॅक्स लावले त्यांनी यासाठी, किती लोकांना माहिती आहे, किती पत्रकार परिषदे घेऊन सांगितला, किती लोकांच्या घरी पत्रक दिले, किती लोकांना इन्व्हाइट केले. हे सगळ्यात बेस काय त्याचं? तुमच्याकडे मी झालं तुमचा हिडन अजेंडाच नाही ना, बेसच नाही तर तुम्ही काय आंदोलन करणार? परंतु या आंदोलनात सगळ्यांनी सामील झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांनी 18 तारखेच्या आंदोलनात सामील व्हा पनवेलच्या, हे देखील माझं प्रामाणिकपणे मत आहे. आणि त्याच्यातून बुद्ध घ्यायला जाणारे किती लोक निघतात तेही आपण ठरवलं पाहिजे. आता इथंच निवेदन दिले आणि आपल्या टाकल्यापासून आपण चिल्लर आलो घरी गेलो ते चालणार नाही. आपल्याला बुद्ध घ्यायला मी प्रत्येक कार्यकर्ते आहे ना, लीडर लिंक करतो की नाही कोण, त्यांना सांगा प्रत्येकाने 10 लोक घेऊन चला, बौद्ध पौर्णिमा बौद्ध जयंती तिथं साजरी करूया, अशा प्रकारची संकल्पना घ्या तर तुमचं ते आंदोलन सक्षम. लोकांकडून वर्गणी घ्या, मदत करायसाठी ते आंदोलन करू नका. तुम्ही किती देता ना, झेंडे आणायला पैसे द्या आणि याला हंबल रिक्वेस्ट लोकांना करू नका. बुद्ध घ्यायला कोण येतो ते सांगा आणि स्वतःचे खर्च करा. 10 बोग्या 20 बोग्या सगळ्या बुक करता येतं, 5,000 रुपये रिटर्न करता एअर कंडिशन बोगीला. मग या सगळ्यासाठी किती लोक येतात ते बघा. नाही इथं मग हा शेठ पैसे देणार नाही, तो शेठ पैसे देणार नाही, आंदोलन करू का नको यांच्या विरुद्ध बोलणं, मूक मोर्चा काढणे म्हणजे मूर्खांची लक्षणा असे नामदेव ढसाळ आणि भाई संगारे म्हणायचे. मूक मोर्चा काढणे म्हणजे मूर्खांची लक्षणा असे कोण बोलायचे? नामदेव ढसाळ आणि भाई संगारे. मी त्यांच्याच चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी आठवलेंच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे, आठवलेंच्या सोबत आपण 35 वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. आठवलेंचा एकही मूक मोर्चा झालेला नाही. जे काय मोर्चा झाले सगळे ऍक्टिव्ह मोर्चे झालेले आहेत आणि ऍक्टिव्ह मोर्चे करण्याची भूमिकेतले पॅन्थरचे सगळे कार्यकर्ते आहेत. मग पॅन्थर नाही म्हणून सगळं अंतर आहे. मग पॅन्थर कुठे? ते सगळे पॅन्थर शोधा, सगळे पॅन्थर ज्या तुम्ही शोधा, तुमचा महाबोधी बुद्ध विहार तुम्हाला मिळवून देण्याची त्यांची ताकद आहे. कारण ते सगळे साहित्यिक आहेत, विद्वान आहेत, लढवई आहेत, घरादाराची पर्वा त्यांनी केली नाही असे लोक आहेत. म्हणून रिडल्स ऑफ हिंदूंपासूनची सुरुवात जर बघितली तर या नेत्याने विसरून आपल्याला चालणार नाही. म्हणजे सगळ्या नेत्यांनी चळवळीत त्याचं काम केलेलं आहे. रिडल्स ऑफ हिंदूच्या मध्ये किती लीडर मास लीडर होते बघा, बोटावर मोजणारेच मास लीडर होते, त्यावेळेस कोण लीडरच नव्हता ना. म्हणून आपण यावेळेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील झालं पाहिजे. तरुणांनी विशेषतः ठरवलं पाहिजे की माझी या वर्षाची बौद्ध जयंती बौद्ध पौर्णिमा मी कुठे साजरा करेन? बिहारला जाईन, तिथं माझा विहार तोच माझा बिहार. आणि म्हणून जे बुद्धाचं विहार ते माझं बिहार. जसं मग आपण हिंदूंना दोष देऊन फायदा काय? ते त्यांच्या सदस्थानी जातात ना. आता माझे इकडले समजा माझे आगरी कोळी कुणबे आमच्या एकविरीचे सदस्थान ते जातात ना, आम्ही जातो कारण मी सागरातला आगरी आहे, त्यामुळे मलाही जावं लागतं. त्यामुळे आम्ही या सगळ्या प्रकारच्या लोकांनी काय केलं पाहिजे तर आपण या वर्षाची बौद्ध जयंती बौद्ध पौर्णिमा बिहारमध्ये आपल्या विहारात केली पाहिजे आणि तरच ते आंदोलन आणखी गतिमान होईल असं मला वाटतं. आणि हीच विनंती, तुमचा का प्रश्न आहेत का आणखी? ही विनंती महाराष्ट्रातल्या सर्व बौद्धांना, इतर लोकांना मी करत नाही, जे प्युअर बुद्धिस्ट आहेत त्यांनाच करतो. धन्यवाद. नमो बुद्धाय.